नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। भारतातील सर्वात आदरणीय महिला शिक्षकांपैकी एक सावित्रीबाईंनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले। आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती आहे। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात। लिहिणे वाचणे तर सोडाच, महिलांना घराबाहेर पडणेही अवघड असताना त्यांनी ही अविश्वसनीय कामगिरी केली। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला। त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला। सावित्रीबाई केवळ समाजसुधारक नव्हत्या, तर त्या तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या। त्यांच्या कवितांमध्ये प्रामुख्याने निसर्ग, शिक्षण आणि जातीव्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला होता। देशात जातीव्यवस्था शिगेला पोहोचली असताना त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले। सावित्रीबाई फुले यांचे काही प्रेरणादायी विचार आपण जाणून घेऊयात। शिक्षणामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, स्वतःला ओळखण्याची संधी मिळते। स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण करा, शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे। कुणी तुम्हाला कमकुवत समजेल, या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजायला हवं। त्यांनी असे अनेक विचार समाजापर्यंत पोहोचवले। अशा पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।